तर पहा आता आपण काच बटन पट्टी जॉईन करणार आहे। तर बघा ह्या पद्धतीनं 2 पट्ट्या मी इथं काढून घेतल्यात। उंची घेतलेली आहे 10 इंच, रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। तर आता ह्या 2 पट्ट्या आपल्या तयार झाल्यात। आता पहा हा उजव्या हाताचा पार्ट आहे, ह्या पार्टला आपल्याला ह्या पद्धतीने असं फिरवून घ्यायचे। तर पहा काही मैत्रिणींना खूप प्रश्न असतात की पट्टी कशी जोडायची, हुकची कोणत्या साईडने आणि हुक लावण्यासाठी कोणत्या साईडनं। तर हा उजव्या हाताचा पार्ट आहे, तो आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे आणि आपण ही जी 2 ते 2.5 इंचाची पट्टी तयार केली, ही पट्टी आपल्याला इथं थोडीशी फोल्ड करून घ्यायची अर्धा इंच आणि मग इथं ठेवून आणि आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची। पहा स्टार्टिंगला आपल्याला रफ करायचे आणि याच्यावरती सरळ शिलाई टाकून घ्यायची। अशा पद्धतीनं आता दाब वर उचलायचं आहे, त्यानंतर ही पट्टी आपल्याला अशी ठेवून घ्यायची। आता ही जी शिलाई मारलेली आहे आपण, ही शिलाई ती आपल्याला ह्या साईडला दाबून याच्यावरती परत एक दाब शिलाई टाकून घ्यायची। यानंतर काय करायचंय, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे। आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला इथपर्यंत शिलाई मारली, इथपर्यंत अशी ही फोल्ड करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं। आता ह्या साईडने परत एक शिलाई टाकून घ्यायची। पहा खूप सुंदर अशी शिलाई टाकून घेतली। आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडनं फोल्ड करायची आणि याच्यावरती परत एक शिलाई टाकून घ्यायची। आता इथं आपल्याला स्टार्टिंगला परत रफ करायचे आणि परत ही शिलाई सरळ घ्यायची पुढं अशा पद्धतीनं। आता पहा एक शिलाई ही टाकून झाली की नाही, आता त्याच्या साईडला 1 इंचावर किंवा 1/2 इंचावर परत एका साईडने अशी शिलाई टाकून घ्यायची। इथं पण रफ करायचे। एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा खूप छान पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे। आता आपण याला हुक लावण्यासाठी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर बघा एकदम फिनिशिंग मध्ये आपली ही पट्टी तयार झालेली आहे। आता आपण ही हुक लावण्याची पट्टी तयार करून घेतली। आता आपण हुकचे घर कसे लावायची ती पट्टी तयार करून पाहणार आहोत आणि तुम्हाला शिकवणार आहे। तर बघा आता हा आहे डाव्या हाताचा पार्ट। तर ह्या पार्टला आता आपल्याला काय करायचंय, हुक लावण्यासाठी घर तयार करायचे। तर आता आपण हा पार्ट असा उलटा ठेवूया बघा ह्या पद्धतीनं। तर पहा आता उलटा असा पार्ट ठेवल्याच्या नंतर ही जी पट्टी आहे ती परत आपल्याला इथं ठेवायची आणि अर्धा इंच आपल्याला अशी दुमडून घ्यायची पहा ह्या पद्धतीनं आणि सरळ याच्यावर आता शिलाई टाकून घ्यायची। इथं रफ करायचे। आता आपल्याला द्यायची आहे याच्यावरती परत एक दाब शिलाई। पहा ही जी शिलाई आहे ती इकडच्या साईडने दाबायची अस्तरच्या साईडनं आणि त्यावरती शिलाई द्यायची। अशा पद्धतीनं छान आपली शिलाई देऊन झाली। आता आपण हुकचे घरे कसे तयार करणार आहोत ते पण पाहणार आहे। आता ही दाब शिलाई टाकून झाल्याच्या नंतर ही पट्टी परत आपल्याला जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत फोल्ड करून घ्यायची। त्यानंतर ह्या साईडने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा आता ही शिलाई मी टाकून घेतली। आता आपल्याला किती अंतरावर लावायचे तर हुक लावण्यासाठी घर तयार करायचे ते बघूया। आता आपण पहा परत आपण आता इथं
एक मोठी सरळ शिलाई मी देऊन घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते, तर सोपं पडन तसं. बघा 5 नंबरची शिलाई मी अशी देऊन घेते सरळ ह्या पद्धतीनं. नंतर मी ती उचलून घेईल पहा अशा पद्धतीनं. आता काय करायचंय, हे दोन्हीही पार्ट बघा ह्या पद्धतीनं फोल्ड करायचे. तर पहा आता इथे एक मार्किंग करून घ्यायची पहा आपल्याला, आणि इथे एक मार्किंग करून घ्यायची. हे बघा इथं हे झाले 2. इथे एक मार्किंग करायची मध्यावर ह्या पद्धतीनं, आणि ही इथली मार्किंग आणि इथली मार्किंग ही परत आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची, आणि इथं परत एक मार्किंग करून घ्यायची पहा अशा पद्धतीनं. आता राहिली इथली मार्किंग, तर आता ही मार्किंग आणि ही मार्किंग परत आपल्याला ह्या पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची पहा अशा पद्धतीनं, आणि इथं मार्किंग करून घ्यायची. बघा छान पद्धतीने अंतर आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्यावर आपल्याला हुकचे घरं तयार करण्यासाठी शिलाया टाकून घ्यायच्या आहेत. आता आपण शिलाया टाकून घेऊया त्याच्यावर. बघा अशा पद्धतीनं असं रफ करायचंय. बघा आता इथे परत दाब उचलायचा आहे, परत इथपर्यंत शिलाई आणायची पहा अशा पद्धतीनं. परत आपली सुई आतल्या साईडनं ठेवायची. त्यानंतर परत आपल्याला हे एक घर हुकचं तयार करून घ्यायचंय. म्हणजे समान अंतरावर आपल्याला हे 5 हुकचे घर. आता परत शिलाई खाली घ्यायची, परत सुई आपल्याला आतल्या साईडनं ठेवायची. नंतर दाब उचलायचा आहे आणि कपडा फिरवायचा आहे. कपडा फिरवायचा असला की सुई आतल्या साईडनं असली पाहिजे. परत आपल्याला सुई आतल्या साईडनं आहे, शिलाई खाली घ्यायची, परत सुई आतल्या साईडनं ठेवायची, परत दाब वर घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची. सुई आतल्या साईडनं आहे, परत दाब वर घ्यायचा आहे. त्यानंतर कपडा फिरवायचा आहे, परत दाब खाली घ्यायचा आहे. हे बघा परत सुई आतल्या साईडनं आहे, नंतर कपडा फिरवायचा आहे. अशा पद्धतीने आपले हुकाचे घर तयार झालेले आहेत पहा. आता याला रफ करून घ्यायचे खालच्या साईडनं, म्हणजेच हुक लावल्यावर लवकर फाटल्या जात नाही कपडा. तर या पद्धतीने आपले हुकाचे घर सुद्धा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. छान अशी ही सुद्धा पट्टी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता ह्याच पद्धतीनं. हे बघा. तर आता ह्याच पद्धतीने तुम्हाला गळ्याची पायपिंग जरी शिकायची असली तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला असे छान छान स्टिचिंग टिप्सच्या संदर्भात व्हिडिओ येत राहतील. तर चला मग आजचा आपला एवढाच होता छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्या खाली नक्कीच कमेंट करा. तर आता याची गळ्याची पायपिंग कशी करायची हे बी तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.